नवीन शैक्षणिक वर्षात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी 7 वाजता न भरवता सकाळी 9 नंतरच सुरुवात करावे अशी सूचना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती। मात्र पहिल्याच दिवशी शाळांमध्ये असं काहीसं चित्र दिसलंच नाहीये। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सकाळी 7 ऐवजी 9 वाजता भरवण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते। मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी या निर्देशांचं पालन करण्यात अनेक अडचणी समोर आल्याचं दिसतंय। सकाळी 7 वाजता शाळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही। याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होतोय आणि म्हणूनच प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सकाळी 9 वाजता सुरू करण्याचे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला दिले होते। राज्य सरकारने तसे आदेशही जारी केले होते। मात्र शाळा सकाळी असावी की दुपारी यावरून पालक आणि शिक्षकांमध्ये एकमत होताना दिसत नाहीये। म्हणजे सकाळची आता शाळा चालू झाली तर चांगलंच आहे। सकाळी उठेल, आवरेल, त्यांना माहिती पडेल सकाळी उठणं विणं, नाही तर 11-11 वाजेपर्यंत झोपून राहतात। 12ची शाळा आहे, कुठे जायचंय मम्मा असं म्हणून। आणि सकाळची झाली तर बरंच आहे, त्यांना पण माहिती पडेल सकाळची योगा एक्सरसाइज होतात तेवढी मुलांची। शाळेच्या वेळेत बदल करण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे। शिवाय माध्यमिक वर्गांचं वेळापत्रक आणि वर्ग खोल्यांचं नियोजन करताना शाळा व्यवस्थापनाचीही दमछाक होणार आहे। त्यामुळे पालक आणि शाळा व्यवस्थापन चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेणार आहेत। आमचं मराठी मीडियम आणि हिंदी मीडियमचा काही प्रॉब्लेम नाही, कारण त्या दुपारीच आहे। इंग्लिश मीडियमचं जे आहे सकाळी, म्हणजे एडेड सेक्शन दुपारी आहे पूर्ण आणि अनएडेड सेक्शन जे आहे ते सकाळी आहे। पॅरेंट्सचं म्हणणं आहे की आम्ही एकत्र मुलांना हे करा, नाही तर दुपारी सेक्शन केलं तर आमच्या मुलांना त्रास होईल, म्हणजे घेऊन जायला घेऊन सोडायला ते सिबलिंग्स बरोबर त्या येऊ शकतात। म्हणून आम्ही त्यांचा संमती घेणार आहे, कन्सर्ट लेटर साईन घेणार आहे आणि आम्ही EI आपला एज्युकेशन इन्स्पेक्टर महाजन सर आहे त्यांच्याकडे परमिशन घेणार आहे। समजा पॅरेंट्स नाही म्हणालं तर नक्कीच आम्ही दुपारी सेक्शनला हे करू। मात्र ज्या विद्यार्थ्यांबाबत सकाळी की दुपारी शाळा असावी अशी चर्चा सुरू आहे त्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत। तुला सकाळी शाळेत यायला आवडेल की दुपारी? दुपारी। दुपारी का? कारण सकाळी झोप पूर्ण नाही होत। ओके, बरं मला सांग, तुला कधी शाळेत यायला आवडेल, सकाळी 7ला की 9 नंतर? 9 नंतर। 9 नंतर का? 9 नंतर मला झोपायचं असतं। अच्छा, झोप मग सकाळी शाळेत आलं तर झोप नाही ना होत? नाही। हां, नाही। तुला कधी यायला आवडेल, सकाळी 7ला की दुपारी की 9 नंतर? 9 नंतर। 9 नंतर का? झोप नाही पुरत। मग सकाळी 7ला आल्यावर झोप नाही होत? हां, नाही। तुला किती वाजता यायला आवडेल शाळेत, सकाळी 7ला की दुपारी 9 नंतर? दुपारी। दुपारी का? दुपारी झोप पूर्ण होते। झोप पूर्ण होत नाही। ओके ओके ओके। एखाद्या मागणीनंतर शासनाकडून अध्यादेश काढला जातो, अंमलबजावणीची सूचनाही दिली जाते। मात्र प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आणि अडचणी असतात। आता प्राथमिक शाळांमधील मुलांचं स्वास्थ्य जपलं जावं या चांगल्या हेतूनं केलेला हा सर्व खटाटोप यशस्वी ठरतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।